सर्वांना सलाम. आजच्या सुदिन दिवसाची सुरुवात पवित्र वचनाच्या द्वारे करत असताना एक सुमधुर गीत प्रभूच्या गौरवासाठी गाऊ. प्रभू मी जय विचार करी मनी, तुझी कृत्ये विशाल स्मरुनी. विजय संगीत गीत क्रमांक 11. विजय संगीत गीत क्रमांक 11. प्रभु मी जय विचार करी मनी, तुझी कृत्ये विशाल स्मरुनी. सूर्य तारे नक्षत्र चमकती, मजलानु मजे तुझी शक्ती. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. राणीवनी ऐके मंजुळ ध्वनी, पक्षी गाती वृक्षही डुलती. ओढे नाले दर्यात ओघळती, देखावे रम्य मज दिसती. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. हे देवा तू प्रेमे स्वपुत्र दिला, आम्हासाठी मराया धाडिला. वाहुलिया स्वदेही पापी माझी, मुक्ती मला दयाने दिधली. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. छळ त्रास संकटे भोवताली, कष्टी होई ते दावा करी मी. प्रेम भरे तो मला धीर देई, माझी कृपा तुझला पुरेशी. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. तेव्हा मी गाई प्रिय तारका, तू किती थोर, तू किती थोर. माझा प्रभू गौरवशाली राजा, येऊन या देईल मज पार. हर्ष भरे
देवा मी गाय प्रिय तारका तू किती थोर तू किती थोर देवा मी गाय प्रिय तारका तू किती थोर तू किती आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी प्रभूची कृपा मागत आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास, मी आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या व येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करा. आभार मानतो परमेश्वर आजच्या सकाळबद्दल, सुंदरशी गीतांबद्दल, जे सर्व काही आमच्या जीवनात तू दाखवलंस त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. प्रभू, आम्ही सतत तुझी स्तुती स्तवन करावी, तुझ्या वचनाचं मरण करावं, म्हणून परमेश्वर आम्हा प्रत्येकाला ह्या दिवसात लागणारी कृपा पुरव. आम्ही तुझे उत्तम साक्षीदार बनावे, इतरांना तुझ्या वचनाची घोषणा करणारे बनावे. ह्या दिवसामध्ये प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. आमच्या आयुष्यामध्ये प्रभू प्रतिदिन तू एक नवीन आशीर्वाद देतो, एक नवीन कृपा देतो, त्याबद्दल आभार मानतो. आणि विशेष करून तुझ्या दासांना लागणारी कृपा पुरवतोस, तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि मार्गदर्शन त्यांना देतोस, आणि त्यांच्याद्वारे प्रभू अनेकांना तो आशीर्वादित करतायस, त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. पुन्हा प्रभू आजची सकाळी जे गीतांच्याद्वारे आम्ही तुझे स्तुती स्तवन केले, आणि जे वचन आम्ही ऐकू, जे मनन आम्ही ऐकू, जे वचन ते वचन आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचे कारण असू दे. आणि विशेष करून तुझ्या दासाला तुझी कृपा पुरव. पवित्र मार्गदर्शन त्यांच्या मुखातून निघत असताना आम्ही जे बघू, जे ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपा पुरव, एक नवीन सामर्थ्य पुरव. आमची प्रार्थना ऐकतोस, त्याबद्दल आभार मानतो. येशूचे नाम मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजचं मनन शारोन मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब रेव्हरंड राजू मार्गे यांच्याकडून आहे. मी ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित असलेल्या सर्व वडील मंडळाच्या वतीने पाळकसाहेबांचं स्वागत करतो व विनंती करतो की वचनाच्या सेवेसाठी कृपा करून आपण पुढे यावं. आजच्या सकाळी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. आजचं प्रार्थना मनन पुन्हा एकदा आम्ही देवाच्या सहवासामध्ये ऐकत आहोत. प्रतिदिवशी आम्ही देवाचं वचन देवाच्या महान दासाकडून ऐकतो आणि तो दिवस आम्ही आशीर्वादित करतो. आजच्या या मननासाठी निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि काही वचनं मी आपणासाठी वाचत आहो. निर्गम 33:12 तर पुढे. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणारा हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तीस नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस.
तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे. हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर असल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरूनच ते समजायचे ना. देवबाप आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. प्रतिदिवशी आम्ही देवाच्या महान सहवासामध्ये त्याच्या वचनाच्या द्वारे आम्ही येतो. आणि पहा, आजचं वचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वर आपल्या उपस्थितीची जाणीव किंवा आश्वासन देतो, त्यावेळेस प्रत्येक मनुष्य त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे हा भरला जातो. आणि पहा, आम्हाला पाहायला मिळतं जुन्या करारामध्ये की अब्रामाला परमेश्वराने आश्वासन दिलं आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस अब्रामासोबत कोणीही नव्हतं, परंतु देवाचं पवित्र वचन हे त्याच्या समोर एक आश्वासन होतं की तू जा त्या देशामध्ये आणि मी तुला आशीर्वादित करेन. हे वचन विश्वसनीय आहे प्रियांनो, की ज्या वेळेस आमच्या वेळेमध्ये, आमच्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये आम्ही देवाचं वचन सदैव वाचतो, त्यावेळेस त्या वचनाच्या महान प्रीतीमध्ये देव आम्हाला प्रत्येकाला आश्वासन देतो आणि त्याच्या शुद्धतेकडे नेतो. कारण पहा, तो युगानुयुग सारखा आहे. तो अनादी कालापासून परमेश्वर आहे. त्याला अंत नाही. तो पवित्र आहे. तो त्याच्या लोकांवर महान प्रीती करतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांची सुटका होत आहे. झाल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या उपस्थितीची त्यांना अतिशय गरज होती. आणि मोशेविषयी ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्यावेळेस एक महान नेता जो इस्रायलांसाठी नेतृत्व करत होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मोशेला देवाच्या समक्षतेची जाणीव होती आणि त्याला एक महान अनुभव होता. परंतु पुष्कळदा आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्य हा अशक्त आहे आणि पुष्कळ वेळेस तो या वचनाकडे, या आश्वासनाकडे लक्ष देत नाही आणि म्हणून तो पडतो, अशक्त होतो आणि आपल्या समस्यांना तो बळी जातो. परंतु हे वचन देवाचे विश्वसनीय आहे आणि ते आमच्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. आणि म्हणून आजच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लोकांना एका महान मार्गदर्शनाची गरज आहे. देवाच्या लोकांना, देवाच्या मंडळीला एका महान मार्गदर्शनाची गरज आहे. आणि ते मार्गदर्शन म्हणजे देवाच्या पवित्र वचनाची गरज, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन. आणि म्हणून पहिल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू म्हणतोस
की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार आहे हे मला अजून कळले नाही. अतिशय महत्वाचं आहे पहिलं वचन. आमच्या ख्रिस्ती कुटुंबासाठी, आमच्या प्रत्येक वैयक्तिक जीवनासाठी. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की देव त्याला एका महान वचनाचं आश्वासन देऊ इच्छितो, आणि ते म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पहा, त्याला या लोकांना घेऊन जाण्याची गरज होती. त्यासाठी त्याला शक्ती सामर्थ्याची देखील गरज होती, आणि पवित्र परमेश्वराच्या प्रीतीची देखील. एवढी मोठी जबाबदारी वाहण्यासाठी, आपलं नेतृत्व देवाच्या लोकांसाठी पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला एका व्यक्तीची गरज आहे, एका मार्गदर्शनाची गरज आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्याला एक महान आश्वासन दिलं. जसं अब्राहमाच्या जीवनामध्ये अब्राहमाला एक महान आश्वासन होतं. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्या करारामध्ये देखील पाऊलाच्या जीवनामध्ये परमेश्वराने एक महान आश्वासन दिलं. आणि पहा, ही वाटचाल कनान देशाची होती, आणि या वाटचालीमध्ये त्यांना अधिक आणि अधिक परमेश्वरापासून सामर्थ्य मिळावं, अधिक आणि अधिक परमेश्वरापासून सहभागिता मिळावी, म्हणून ही वाटचाल परमेश्वरापासून होती. परंतु देव म्हणतो की पहा मोशे, मी ज्या काही गोष्टी तुला सांगितलेल्या आहे, मी पवित्र परमेश्वर आहे, मी तुला व्यक्तीशी नावाने ओळखतो. अतिशय महत्वाचं आहे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत परमेश्वर आम्हाला व्यक्तीस ओळखत नाही, नावाने ओळखत नाही, तोपर्यंत आम्हाला परमेश्वराच्या वचनाचं मार्गदर्शन कधीही मिळणार नाही. परमेश्वराच्या आत्मिक जीवनाचं मार्गदर्शन कधीही मिळणार नाही. आमचं आध्यात्मिक जीवन परमेश्वराच्या कृपेमध्ये कधी आशीर्वादित होणार नाही. आम्ही फक्त देवाचं वचन वाचणारे असू, परंतु परमेश्वराचं हे आश्वासन आहे अतिशय महत्वाचं. मी तुला व्यक्तिगत ओळखतो, मी तुला व्यक्तिगत ओळखतो. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. हा विश्वास मोशेच्या या नेतृत्वामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. विश्वास, आशा आणि प्रीती या तिन्ही गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये अतिशय मौल्यवान आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पहा, मोशे त्याला परमेश्वराला म्हणाला की तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे, तर तुझे मार्ग मला दाखव. येशूने म्हटलं की मार्ग आणि सत्य जीवन मीच आहे. अतिशय महत्वाचं आहे. आणि या प्रजेला घेऊन चालण्यासाठी
या प्रजेला घेऊन जाण्यासाठी तू मला शक्ती पुरव आणि तुझ्या मार्गावर मला चालव. 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर मला म्हणाला, मी स्वतः येईन, तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे. तू आमच्याबरोबर असल्यास मी व तुझ्या प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळी झाली आहेत. देवाच्या वचनामध्ये प्रियांनो, आज या आश्वासनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर हे आश्वासन येशयाला त्याच्या सांत्वनामध्ये परमेश्वराने दिलं. येशया 41:6 की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. यहोशवाला हे आश्वासन परमेश्वराने दिलं. यहोशवा 1:5 प्रमाणे की मी तुझ्या बरोबर असेन, तू चाल, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकून देणार नाही. हे 3 विधान यहोशवाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे होते. आणि या विधानाकडे आम्ही ज्यावेळेस लक्ष देतो तर त्याचं स्पष्टीकरण देव आम्हाला आमच्या आत्मिक जीवनामध्ये करतो आणि तो आम्हाला चालवितो. परंतु मोशेला म्हणाला, परमेश्वर म्हणाला, मी कोणालाही पाठवणार नाही, तर मी स्वतः तुझ्याकडे येईन आणि तुला विसावा देईन. मोशे परमेश्वराला म्हणाला, तू जर येत नसला तर आम्हाला इथून पुढे तू घेऊन जाऊ नकोस. हे आधारस्तंभ आहे, देवाच्या वचनाचं आधारस्तंभ. जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं महान उपस्थितीचं आश्वासन आहे तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पहा, आम्हाला या प्रवासामध्ये चालता येणार नाही. आणि म्हणून ही प्रजा तुझी आहे, हे राष्ट्र तुझे आहे. हे कशावरून समजेल की ज्यावेळेस तुम्ही वेगळे व्हाल. मिस्र देशामधून निघाल्यानंतर परमेश्वर म्हणतो की पहा, तुम्ही वेगळे व्हाल. देवाची मंडळी त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याने विकत घेतलेली आहे प्रियांनो. ती वेगळी आहे, ती इतरांपैकी वेगळी आहे. आणि त्या मंडळीवर देवाच्या पवित्र वचनाच्या मार्गदर्शनाची कृपा आहे. आणि म्हणून आजच्या या मननामध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो तर परमेश्वराचं आश्वासन हेच आहे की मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकून देणार नाही. माझी उपस्थिती तुझ्या विश्रांतीच्या दिवसापर्यंत असेल. माझं सांत्वन तुझ्या जीवनापर्यंत असेल. हे अभिवचन देवाने मोशेच्या जीवनामध्ये परिपक्व केलं. आणि हेच सर्वात मोठं मोशेच्या जीवनात प्रतिफळ होतं, रिझल्ट. की त्यावर त्याने विश्वास ठेवावा आणि या प्रवासाला त्याने निघावं. आज देखील आम्ही याच प्रवासामध्ये आहोत.
आम्ही या आश्वासनाकडे लक्ष देऊ, परमेश्वराच्या उपस्थितीकडे लक्ष देऊ. ज्या वेळेस आम्ही चर्चला जातो, इतर मननामध्ये उपस्थित असतो, तर देव आम्हाला त्याच्या समक्षतेची आश्वासनं देतो आणि आम्हाला एक सुंदर अनुभव देतो त्याच्या पवित्रतेची. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे देव तुम्हास अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. प्रियजन हो, आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. तो आम्हाला सोडत नाही, टाकत नाही. त्याची कृपा आमच्यावरती सदैव असते. म्हणून आजच्या या सकाळी सुंदरशा वचनासाठी मी पाळक साहेबांचं आणि स्वर्गीय पित्याचं मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, आपले नित्य प्रार्थना विषय घेऊन आपण प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करू. यासोबतच वडजाकन या ठिकाणी होणारा जो मेळावा आहे येत्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यात 6, 7 आणि 8 तारखेला, तर तो मेळावा व येणारे वक्ते सन्माननीय आचार्य विकास मसी साहेब आहेत, त्यांचं येणं, त्यांची सेवा, सोबत त्यांचे बंधू असतील विल्यम मसी यांचं येणं प्रभू आशीर्वादित करो. सोबतच प्रियांनो, मंडळीच्या सर्व कार्यामध्ये प्रभुदेवबाप सहाय्य करो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज समशोन वसावे यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. सोबतच प्रियांनो, धुळे या ठिकाणी स्थित असलेले आणि मूळचे वाक्षेपा या ठिकाणी राहणारे श्री अमित शिवाजीराव गावित यांना आज पहाटे प्रभू आज्ञा झाली. तर अमित यांचा जो मयतविधी आहे तो 11:30 वाजता वाक्षेपा या ठिकाणी होणार आहे. पार्थिवाला सन्मानाने धुळ्यावरून आणण्यात आलं. इतक्यात त्यांचा फोन होता की आता ते वाक्षेप्याच्या रस्त्यावरती आहेत, 11 वाजेपर्यंत विधी म्हणजे त्या ठिकाणी ते पोचतील आणि 11:30 वाजता प्रार्थनापूर्वक विधी केला जाईल. तर आपण अमित शिवाजीराव गावित यांच्या पश्चात असलेल्या प्रियजनांसाठी विशेष प्रार्थनेमध्ये आठवण करूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आजचा हा सुंदर आणि चांगला दिवस प्रभू तू आमच्या आयुष्याला दिलास आणि खरोखर तू किती चांगला आहेस. तुझी दया आणि कृपा किती आघात आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आम्हाला दिलीस. आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आहेस, आम्हाला घेऊन चालणारा, आम्हाला मार्गदर्शन करणारा, जगामध्ये जीवन जगण्यासाठी लागणारी शक्ती, पावित्र्य, मार्गदर्शन आणि सर्व प्रकारचं चांगुलपण देणारा परमेश्वर तू आहेस. आणि खरोखर प्रभू जगासमोर तुझी लेकरं म्हणून आम्ही प्रगट होत असताना प्रभू तू आम्हाला विशेष कृपा पुरवतोस, तुझ्या आश्रयाखाली तू आम्हाला ठेवतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज प्रभुदेवापा जे वचन आमच्या कानावर पडलेलं आहे त्या वचनाद्वारे प्रभू पुन्हा एकदा आम्ही ते जीवन पाहतो जे प्रभू मोशे, इस्रायल लोक आणि प्रभू तुझ्या ओळखीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टी प्रभुदेवापा वचनदत्त देशाकडे जात असताना प्रभू तू त्यांच्या सोबत आहेत अशा प्रकारचं आश्वासन मोशेद्वारे तू त्यांना दिलंस. आणि प्रभू ते लोक वेळोवेळी तुझा नाकार करीत असत, वेळोवेळी प्रभू आपल्या हट्टाने वागत होते, वेळोवेळी प्रभू त्यांनी तुला दुखवण्याचा प्रयत्न केला. तरी पण प्रभुदेवापा मोशे विनंती करत गेला आणि मोशेने प्रभू त्यांच्यासाठी रद्दबदली केली, मध्यस्थी केली आणि प्रभू त्या सर्व लोकांचा बचाव झाला. आणि शेवटी प्रभू ते वचनदत्त देशाकडे गेले आणि पोहोचले. प्रभुदेवापा अशा प्रकारचं नेतृत्व करणारे लोक मंडळीमध्ये असावे, मंडळीची रद्दबदली करणं, मंडळीसाठी सतत तुझ्याजवळ मागत राहणं, मंडळीसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करत राहणं प्रभू हे किती चांगलं आहे. आणि त्याद्वारे प्रभू तू मंडळीला अनेक प्रकारच्या आशीर्वादाने भरत असतो आणि मंडळीचा सांभाळ करत असतो. म्हणून प्रभू आज आम्हाला मोशेप्रमाणे जीवन जगण्यासाठी लागणारी कृपा तू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आज आम्ही मंडळाच्या विनंत्या आणि प्रार्थना तुझसमोर सादर करत असताना प्रभू मंडळीमध्ये जे कोणी आजारी असतील परमेश्वरा, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू
त्यांना तुझी कृपा दे, त्यांना तुझं आरोग्य दे प्रभू, आणि त्यांना पूर्णपणे तू बरं कर. यासाठी की देवबापा या दिवसामध्ये निरनिळ्या प्रकारचे साथीचे आजार, निरनिळ्या प्रकारची दुखणी प्रभू संभवत असतात, आणि त्यामधून प्रभू देवबापा आम्हाला जे काही औषधोपचार होत असतात त्यामधून प्रभू अनेक वेळा आम्ही पुष्कळ वेळा प्रभू त्यामध्ये अनेक वेळा अडचणीत देखील येतो. म्हणून प्रभू अशा सर्व आजारी जनांची आठवण करून आम्ही प्रार्थना करतो देवबापा, तू कृपा कर, तू दया कर, आणि आजारी जनांना तू बरं कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळीच्या ज्या सेवा आहेत परमेश्वरा, संडे स्कूल आहे, महिला संघ आहे, यूथ क्लब आहे, आणि परमेश्वरा जे काही प्रार्थनेचे नित्याचे क्रम आहेत परमेश्वरा, त्या सर्व प्रार्थना सभांवरती आणि त्या सर्व मंडळीच्या कार्यक्रमावरती तुझा आशीर्वादाचा हात असावा. त्या प्रत्येक कार्यक्रमामधून प्रभू प्रत्येकाला एक आध्यात्मिक आशीर्वाद मिळावा, आध्यात्मिक वाढ झाल्याची प्रभू त्यांना अनुभूती यावी, आणि तुझ्यामध्ये जीवन जगण्याचा आनंद त्यांना मिळावा, अशी देखील तू कृपा होऊ दे. आणि या सर्व सेवा कार्यांद्वारे प्रभू तुझं गौरव तू होऊ दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ट्रस्टचं काम देखील प्रभू या येणाऱ्या दिवसामध्ये अधिकाधिक प्रभू वृद्धिंगत व्हावं, विकासनशील व्हावं, आणि प्रभू कामकाज सांभाळणारे डायरेक्टर आहेत, चेअरमन आहेत, आणि या सर्वांना प्रभू तुझी कृपा मिळावी म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेवापा आज वाक्षेपा येथील रहिवासी आणि धुळ्या मंडळीचे प्रभू सभासद यांच्या घरामध्ये प्रभुदेवापा एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे, आणि प्रभू ही एक दुःखद घटना आहे. आणि परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, त्या दुःखी परिवाराला तुझं सांत्वना तू दे. ते विश्वासणारा परिवार आहे, आणि परमेश्वरा विश्वासणाऱ्यांचं दुःख पाहणारा परमेश्वर तू आहे. आणि प्रभू एक दिवस आम्हा सर्वांची भेट होणार आहे, ही धन्य आशा देखील तू आम्हा सर्वांना दिलेली आहे. आणि म्हणून प्रभू तुझ्या वचनावर विश्वास ठेवून ही दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. वाक्षेपा या ठिकाणी अंतविधीचा कार्यक्रम आहे. पाळकसाहेब आणि जे कोणी जातील प्रभुदेवाप्पा, त्या सर्व प्रियजनांचा प्रवास सुखाचा होऊ दे, आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रभू सर्वांना तू सहभागी होऊ दे, आणि प्रवेशाला त्या कार्यक्रमाद्वारे देखील तुझं गौरव तू होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवापा आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची आम्ही आठवण करतो, आणि प्रभू समशन वसावे यांना देखील प्रभू आम्ही तुझ्यासमोर आणतो, आणि प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करतो. त्यांच्यासाठी आभार मानतो देवबापा. गेल्या वर्षभर त्यांचा तू सांभाळ केला, त्यांच्याबरोबर राहिला, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या कामावर तू आशीर्वाद दिला, आणि सर्व तो परिप्रभू त्यांचं गेलं वर्ष सुखात आणि समाधानात तू जाऊ दिलं. आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी अधिक समृद्धीचं, सुखाचं आणि आरोग्याचं जावं. त्यांच्या कामधंद्यावर प्रभू आशीर्वाद असावा म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेवापा आजच्या ह्या सुंदरशा प्रार्थना सहभागितेबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळकसाहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सुरून सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आज सकाळी या मन्नामध्ये जे सहभागी आहेत अशा प्रभूच्या सर्व दासदासींबरोबर, जे दुःखित गावित परिवार आहेत त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू
सौंदर्य दिसोया जीवनी. आमेन. सर्वांना सलाम.